तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि सकाळचं फ्रेश वातावरण आहे, फ्रेश टाइम आहे, त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता तुम्ही म्हणत असाल हा पसारा काय, तर काल रात्री तुम्ही यात्रेचा ब्लॉग बघितला. रात्री आम्ही सगळं झाल्यानंतर 1 वाजता घरी आलो, गप्पा वगैरे मस्ती धिंगाणा झाल्यानंतर 1 वाजता घरी आलो. म्हटलं काल मुक्कामी नाही थांबलो पप्पांकडे, सगळे म्हणत होते थांब थांब, पण मलाच कंटाळा आलता थांबायचा. तर आज मुक्कामी थांबणार होता आम्ही पप्पांकडे. त्याच्यामुळे या बॅगेत तृषाचे कपडे, या बॅगेत माझे कपडे. तृषाला रात्री परीचा बर्थडे, मामाची मुलगी ती छोटी परी तुम्हाला माहिती आहे, तिचा मुलगा तिथे, तिचा सॉरी बर्थडे, त्याच्यासाठी तृषाला रात्री घालण्यासाठी ही एक फ्रॉक घेतलीये की आता कुठेही सोबतच असणार आहे. तिचे ते टॉय ते सगळे तिने घेतलेले काल यात्रेतून, ते सोबत घेते. गरमी खूप होती त्याच्यामुळे तिला आत्ता घालण्यासाठी छोटे कपडे काढलेले आहेत. बाथरूम मध्ये होती. आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग जाऊ आम्ही पप्पांकडे. मिलन आत्ताच आम्हाला सोडून गेले जस्ट. आणि पप्पांचे ते आज यात्रा म्हणजे आपलं पाहुणेरावळे बोलवतात ना जेवायला, तो कार्यक्रम आहे. मटन चिकन सकाळ सकाळ पप्पांनी आणून दिले मामीला. मामीचं तर धुवायचं काम चालू आहे. आता व्हेजचा स्वयंपाक वरती नानीच्या घरात होणार आहे आणि नॉनव्हेजचा सगळा स्वयंपाक इकडे पप्पांच्या घरात होणार आहे. असं काहीसं नियोजन आहे, कारण व्हेजवाले पण बरेच आहेत. परीचा बड्डे, मामाच्या मुलीचा, तर मग ते पण सगळे इकडेच येणार आहे, त्या मामीचे माहेरचे लोक वगैरे. आणि परत आपण काही पाहुणे घरचे बोलवले ते पण, मग त्याच्यामुळे दोन्ही एकत्र नको, कारण काही माळकरी असतात वगैरे. त्याच्यामुळे संध्याकाळी असं ठरलंय की व्हेजचा इथे करायचा नानीच्या इथे आणि नॉनव्हेजचा तिकडे करायचा पप्पांच्या घरात. तिकडे पण गॅस शेगडी वगैरे आहे नवीन आणलेली पप्पांनी, ती काही जोडली नाही. म्हटलं जोडून होतील तोपर्यंत, पप्पा जोडतच असतील तिकडे गॅस शेगडी वगैरे. चिनूचं चालले अद्रक लसूण करायची तयारी. मी आत्ताच ते दोन्ही चिकनला, मटन आणि चिकनला हळद मीठ लावून ठेवले. म्हणलं अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून त्याला मग लावता येईल. आणि इकडे आम्ही तिकडंच नानीच्या इथे होतं, आता तिथे जेवण केलं पोटभर. आणि इथे मामी जेवते, मामीचं जेवण राहिलं होतं. तृषाला चारायचं आहे मला, कारण तिने बनाना खाल्ला होता आत्ता, त्याच्यामुळे तिला काही चारलं नाही. आणि बघा इथे नवीन शेगडी पप्पांची जॉईन केलेली किचन. आणि आई गेल्यानंतर आईचं सगळं सामान इकडे आणलं ना आपण. हे बघा सगळे पोते भरून गच्च भांडे आहेत, अजून भरपूर भांडे आहेत, काही नानीच्या घरात तिकडे वरती. तिचं सगळं सामान, कपाट, पेटी, देवघर, किरकोळ कारकोळ घरातल्या छोट्या वस्तू, कपाट, ओव्हन, ते सगळ्या गोष्टी तशाच आहेत, त्या इकडे ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता शेगडी होती, शेगडी जॉईन केली आहे गॅस शेगडी. इकडे नॉनव्हेजचा स्वयंपाक करून घ्यायचा आहे आपल्याला. मसाला पण मी काढलेला आहे, फ्राय चिकन टाकायचं आहे आता मला करायला. दही वगैरे ते सगळं राहून ठेवलं होतं मस्तपैकी. चिकन शिजायला टाकते. म्हटलं तृषाला इथे झोपून घेते थोड्या वेळ, कारण रूम सगळं पॅक वगैरे केली ना तर एसीमुळे एकदम थंडगार पडते. थंड झाली रूम की तर आपल्या घरच्या सवयीसारखी मग ती लगेच झोपून जाते ना. म्हटलं मग संध्याकाळी पुन्हा किरकिर करणार नाही, त्याच्यामुळे तृषाला झोपवायचं होतं. आणि मग इथे फ्राय चिकन वगैरे पण सगळं रेडी आहे. फ्राय चिकन करून ठेवले. इकडे काळीचं होतं थोडंसं कलेजी, तर ती पण कलेजी मामीने इथे फ्राय करून घेतलेली आहे. आणि आता काय तर ऋषी मामा आता बोला ना, मावेची का काय ती मावेची आईस्क्रीम ती डबा असतो ते काल आणलं होतं, ते आणायचं का? चॉकलेट पेपरवरचे पडते ते आणायचं का? काल रात्री आणलं होतं. ए बाबा रात्री कोणी आणलं होतं? रात्री आम्ही नव्हतं आणलं का? त्या मागत असतील तो. हा करा मग. हा तेच म्हटलं तर मसाल्याचं भारी वास येतो. शिजलं का रे? शिजलं का बघ पाशीला. माझं पण सेम आहे बरं का. अगं तू गरम म्हणलं म्हणून तो म्हणतो तुला. मामी आली आहे, छोटी मामी. आता यांचं व्हेजच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली इथे. तर आता इथे पीठ वगैरे मळून सगळ्या गोष्टी आता काय काय व्हेजमध्ये करायचं त्या घेतील करून. मटण इकडे शिजायला टाकलं होतं, कारण तिकडच्या गॅसवर मग सुक्कं फ्राय करणं चालू होतं. त्यामुळं आता मटण पण झालेलं आहे, चिकन पण झालेले. तृषा आत्ता निघालेली आहे
आपल्या गावामध्ये ना हे असतं, कुस्ती असते. म्हणजे प्रत्येक गावातच असेल, यात्रा असली की कुस्ती असते. तर मग तिकडे कुस्तीला जायचं मिलन म्हटलं होतं. तिला आवरून ठेव तिचं, मी घ्यायला येते तिला म्हणून. मी तर आता तिला जो घातलाय ना त्याचा ब्लाऊज पण उलटा घातलाय. आणि जे गळ्यातलं घालायचंय ते गळ्यातलं पण तिला आत्ता नाही घालायचंय, दुसरं घालायचंय. छोटीशी ठुशी असं ट्रेडिशनल स्कर्ट टॉप तिचा घातलेला आहे. कुस्त्या बघायला जायचंय तिला, तिचं खूप इच्छा कुस्त्या बघायला जायचं, कुस्त्या बघायला जायचं असं असं. पाहिजे होतं फुले चांगले होते. जेवढं 50 फुलं लाटून टाकू शकते. निबाळ एकदम आणि लाटायला पण लाटायला तेल आता कशी दिसते बघू. आता मस्त. मग अशी उलटा ब्लाऊज घातला होता तिला. चाल का तिकडे आलं कोणी? हा त्या सॉरी का म्हणजे बावून ते येणारच. आला आला मामा आला आला. जा परशू जा, बाटली घेऊन जा तिची. पाणी आहे का? हा पाणी भरून घेतलं. हा तकपुरी आल्यावरती खाते ना आता. ताकपुरी तिच्या सारखीच आहे. अनिल पाटील नगर आखाड्याला सुरुवात होता. तृषाला नेलं होतं मिलनने, पण तिला काय चाललंय हे काय नाही ते काहीच गोष्टी कळत नसणार. हे व्हिडिओ त्यांनी शूट करून आणलेले आहेत. आणि आपली दरवर्षी विजेत्याला मानाची गदा असते. 2-3 वर्ष झालं विजेत्याला प्रत्येक वर्षी आपण मानाची गदा देतो. मस्तपैकी बसली बघा तिथे स्टेजवरती. सगळेच ओळखीचे, काका मामा तिचे सगळे, त्याच्यामुळे सगळेच लाड करतात. असं काही नाही की अनोळखी वगैरे. मिलन जरी नसेल तरी बाकीचे पोरं असतात जे मिलनचे फ्रेंड वगैरे तिची काळजी घेतातच. बलशाली भारत हो, विश्वात शोधून राहू. तो बलशाली भारत जर घालायचा असेल तर अशा आदर्श कार्यक्रम आणि अशा आदर्श गोष्टीमध्ये होणे काळाची गरज आहे. तिकडे भाग लावण्याचा प्रयत्न, तिथंच कब्जा घेतलेला तिकडे एकेरी प्रमुखाचा प्रयत्न आहे. आपल्या नेत्याचा आपण आखाड्यावर या. तुम्ही कपडे घरी आली ती 1-1.5 तासांनंतर. आणि आता परीचा बर्थडे सेलिब्रेशन करायचे. आल्यानंतर तिला थोडंसं फ्रेश केलं, खायला प्यायला चारलं. आणि फ्रॉक सकाळी आपण घेऊन आलेलो घरनं, असं काहीसं तिला रेडी केलंय. चिडचिड होती तिची, कारण दुपारी तिला थोडंसंच म्हणजे 10 ते 15 मिनटं मोजून ती झोपली असेल. झोपलीच नाही बाकी बरं का. त्याच्यामुळे तिची चिडचिड खूप होत होती. लगेच उठली, झोपायचंच नाही म्हणत होती. इकडे आल्यावरती काय नुसता धिंगाणा मस्ती ह्याच गोष्टी तिच्या चालू असतात. आणि दिवसभर नुसतं काम काम काम. मला साधं आहे ना तोंड धुवायला सुद्धा टाईम मिळाला नाही. इकडे पळ तिकडे पळ, चिकनचा स्वयंपाक, थोडीशी हेल्प. आणि त्याच्यामुळे काय फेस वॉशसुद्धा नीटनेटकं केलं नाही मी. जे कपडे घातले होते तेच कपडे. आणि प्लस डेकोरेशन पण करायचं होतं, त्याच्यामुळे ती पण गडबड होती. साधं सिंपल आपलं घरी डेकोरेशन करायचं होतं. लय वरती झालं असं नाही का वाटत. तिथे ते मोकळं वाटतंय ना मग जरा. इकडे लेट लावायचं असेल ना. काय नाही एवढंच पुरे नाही केलं. आता आहे ना जेवायला लोक यायला चालू झालेत. मामीच्या तिकडचे माहेरचे लोक आले नव्हते, त्याच्यामुळे लगेच बड्डे काय केला नाही. पण आपण जे पाहुणे बोलवले होते आमच्या घरची गुड्डी ताई, ते आता तुम्ही आरवते बघितलं भाऊजीन ते आतमध्ये जेवण करत होते. एक 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 पाहुणे आता चालू होतील. व्हेजवालेवरती जेवणार, नॉनव्हेजवाले इकडच्या घरात जेवणार. असं काहीसं डेकोरेशन वगैरे केलं होतं. मामी पण आली होती परीला घेऊन, जिचा बड्डे ती.
तिच्या बहिणी, आई, भाऊ ते सगळेच आले होते. तिकडे बसलेले आहेत ते वरती सगळेजण. परत तिकडे जा, तिकडचं शूट करून आण. त्याच्यामुळे म्हटलं इथनंच आपलं जरा झूम करून दाखवावं. चिनूची पण कामाची गडबड चालूच होती. यांना पाणी दे, त्यांना पाणी दे. जे पाहुणे येतील मी सांगितलंच त्यांची जेवण आपली चालू होती. नॉनव्हेज केलं तर मटण केलं होतं. मटणची उखर होती, त्याचा परत मटणचा रस्सा होता, फ्राय चिकन होतं, भाकरी, भात, इंद्रायणी राईसचा भात, असं काहीसं आपण बनवलेलं होतं बरं का आज जेवणासाठी. आरू आणि रौद्र गेलाय घरी. आत्तू सोबत येणार आहे परत. पडद्याला लावलं बर का. तुला भूक लागली का? जेवायला देऊ का थोडस भाजी भात? काय दुखतंय? आज दुखत कशाने? नाही 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 बघितलं. बघितला का तू? थोडा बघितलं. मग थोडं दुखणार आहे. कशाला बघायचं बाबू भाजी बर भाजी देते तिखट तिखट भाजी देऊ ना. जेवायचं का परत? आणि मग अशी आपण बड्डेसाठी तृषाला फ्रॉक घातली होती, पण ती बाहेर खेळली. आरव रौद्र ते आले होते, खेळली बाहेर, सगळी फ्रॉक घाण करून टाकली आणि तिला गरम पण होत होतं खूप. त्याच्यामुळे मी तिचे कपडे चेंज केले. म्हटलं जाऊ दे, बड्डे करायला पण खूप लेट झालं. आता 9 साडेनऊ वाजले. आत्ताशी बड्डे चालू आहे. त्यांचे लोक यायला जरासा टाईम झाला, लांबून येणार होते ते. त्याच्यामुळे मग हिचे कपडे मी चेंज करून टाकले. म्हटलं जाऊ दे, निदान खेळेल तरी व्यवस्थित, कपडे ढिल्ले डालले असेल तर. सुद्धा बघितला नाही, आलाय का नाही व्हिडिओ चांगला. कोणी काढले? तुम्ही नाही काढले का? हा येतात 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 येतात. जेवण चाललंय. गंभीर झाली. चिकन बाबांना दाखव, बाबांना. बड्डे वगैरे सगळं झालं. तृषाचं जेवण वगैरे पण झालं मगाशीच. आणि आता इकडे जेवायचं बाकी होतं. फक्त मामी म्हणजे 2 मामी आणि मी, आम्ही 3घेच जण राहिलो होतो जेवायचे. बाकीचे सगळे सगळ्यांचं जेवण झालं होतं. आणि व्हेजवाले तिकडे नानी आणि मामी असं राहिले होते. बाकी सगळ्यांचे जेवण उरकले होते. आता आम्ही जेवण करून घेतो. आधी खूप भूक लागलेली आहे कारण आताच नाही मी का आधी झालेलं आहे थोडस. चालेल चालेल. हा नाही, ते ड्रेस सेम होता कालच्या.
जेवण झाली आमच्या तिघींची पण. आता हा राहिलेला पसारा वगैरे आता आवरून घेतो, कारण आणि आज पण ऑर्केस्ट्रा होता गावामध्ये, तर तो लाईव्ह होता, कारण आपल्या घरी पाहुणे वगैरे जेवणाचा राडा, त्याच्यामुळे आज काय जाता आलं नाही. काल मस्त एन्जॉय केला. तर इथनंच घरनंच लाईव्ह बघत होतं हा बारका मामा, त्याने लावून दिलं होतं टी व्हीला. आणि तृषा पप्पांच्या मागे चालू लागली होती की कोल्ड्रिंक आणायला चला, स्प्राईट आणायला चला. खायला आणलंय, खायला काय आणलं? अरे वा, एवढा खाऊ घेऊन आली तू. हमशाब हमशाब फुटी आकलीम. तुला 2 तर आणलं. प्रवास आपल्यासोबत थँक्यू. किती ग्लास चालवले? आपल्याला तसं बनवायचंय, काय लिंबू आणि काय टाकून पाट बनारे हम अभी पार्टी बनाले अभी पार्टी. पप्पांना नाही आवडत बरं का असं काय. आवडतं नाही 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 आवडत. तू झाला का? तुझा झालं तुझं जा. ए जा रे तिला देऊन ये तू का बसली पण इथं? आणि 2 फ्रीज मध्ये तुझा क्लिप लावला बघते मी. दर बाई दर दर आणि घेऊन मला नको, मी थम्सअप पिणार आहे. मला ते पण घेऊन जा. मला नको, आईस्क्रीम नाही आवडत मला. मामी असली ना तृषाचं काहीच टेन्शन नसतं बरं का. तिचं खाणं पिणं सांभाळणं इतकी तिच्यासोबत मामी मस्ती करते. आणि तिला पण रोज म्हटलं तरी मामी गेली ना तर रोज म्हणणार कर कुठे फिशवाला, कर फिशवाल्याला फोन, सर फिशवाल्याकडे हेच चालू असणार बरं का. खूप मस्ती मजा खूप चालू असते त्यांची. रात्रीचे 1-1, 2-2 वाजेपर्यंत पोरगी झोपत नाही, असंच चालू असतं धिंगा मस्ती. सगळ्यांनी कार्यक्रम एन्जॉय करा. धन्यवाद. बस बस. कुठं झोपणार तू? जागा पकड. तर चला असा धिंगाणा आता किती पण वेळ चालू राहिल्या दोघींचा. आम्हाला झोपू देत नाही, ती पण झोपत नाही बरं का. तर चला असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. असं चॅनेलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याबद्दल थँक्यू. असा काही साधा सिंपल मस्त मजेत यात्रेचा दिवस गेला. आता सगळ्यांना गुड नाईट, बाय.